संभाजीनगर औरंगाबाद पोलीस कॉन्स्टेबल क्वेश्चन पेपर 2022. सगळ्यात पहिला प्रश्न बघा मराठीचा काय दिलेला आहे. अनेक वचनी शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 51. गळा एक गळा, मळा एक मळा, पोळा एक पोळा, शाळा अनेक शाळा हा अनेक वचनी शब्द आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर येणार ब किंवा टू. पुढचा प्रश्न बघा. चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखा. चौकोन म्हणजे चार कोन असलेला, बरोबर. चौकोन आपण असा काढतो नाही का. किती कोण आहेत सांगा मला याला. 1 2 3 4. जेव्हा समासामध्ये पहिला शब्द ना सांख्यांकिक असतो म्हणजे संख्या असते काहीतरी, चतुर्भुज म्हणजे चार हात असलेला, तसंच चौकोन हे झाला द्विगु समास, याला बोलतात द्विगु समास. म्हणजे पहिला शब्द तुम्हाला सांगतो की किती म्हणजे संख्या सांगतो. आता चौकोनमध्ये किती, चार, चार कोण म्हणजे चौकोन, द्विगु समास बोलतात त्याला. सचिनने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तुम्हाला माहिती आहे विभक्ती म्हणजे प्रथम म्हणजे साधुरूप, नंतर सलाते सलानते, नंतर ने ईशी ने. तृतीय विभक्तीमध्ये ने येतो. मग तृतीय विभक्ती इथं आहे का. सचिनने ना नाही आहे बघा. षष्टीय, द्वितीय आहे, चतुर्थीय म्हणजे यापैकी नाही. याचं उत्तर येणार 4. पुढील वाक्यात रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येईल. आवडेल का तुला हे पुस्तक. मग याचं उत्तर येते प्रश्नचिन्ह. इथं प्रश्नचिन्ह आहे ना, ते नाही का. ती सध्या काय करते म्हणजे ती विचारते की आवडेल चालेल तुला, मग तो बोलतो आवडेल मला. मग तसंच आहे. आवडेल का तुला हे पुस्तक, प्रश्नचिन्ह. दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा. दिगंबर दिक अधिक अंबर ड. याचं उत्तर येणार 4. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. माया तुझी आम्हावरी वाहू दे, पण कशी माया. आभाळासारखी माया. आभाळागत म्हणजे उपमा दिली ना आभाळासारख्या मायेला, म्हणजे याचा येणार उपमा अलंकार. ट्रॅफिक सिग्नलचा दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो, वाहन थांबवावे. इथं मराठीचे प्रश्न आपल्याला अजून खाली जावं लागेल थोडंसं. मराठीचे प्रश्न बघा कुठे आहेत अजून बाकीचे. हां हे बघा, हा प्रश्न बघा काय. बादरायण संबंध असणे म्हणजे काय. अरे आमचे आणि त्यांचे नाही, एकदम बादरायण संबंध आहेत म्हणजे ओढून ताडून संबंध आहेत. संबंध ठेवायचा नाही पण ओढून ताडून कसं तरी ठेवतो, त्याला बोलतात बादरायण संबंध असणे. म्हणजे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय. म्हणजे स्वरूपबोधक आहे. स्वरूपबोधक हे लक्षात ठेवा. म्हणजे स्वरूपबोधक म्हणजे वाघाचे पंजे नाही. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा, पेक्षा काय तुलनात्मक ना. पैशापेक्षा माणूस मोठा, तुलना केलेली आहे पैशाची आणि माणसाची. पैशापेक्षा माणूस मोठा. घोडा जलद पळतो. घोडा पळतो ठीक आहे. घोडा काय करताय, पळतो काय क्रियापदे. जलद पळतो. पळतो पण कसा पळतो, जलद. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. हळू पळतो की जलद पळतो म्हणजे ह्याचा क्रियाविशेषण अव्यय. शब्दाची जात त्यांनी बोललेले आहे, क्रियाविशेषण येते. अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले. साऊथ इंडियन शब्द आहे, कानडी भाषेतून आलेले आहेत. कुठून, कानडी. अण्णा आणि अक्का. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी काय. स्थिर म्हणजे काय, स्थित. स्थित आणि बुद्धी म्हणजे प्रज्ञ म्हणजे स्थित प्रज्ञ. स्थिर बुद्धीचा माणूस म्हणजे स्थित प्रज्ञ. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप का. सम्राज्ञी. एवढं सोपं आहे. खग. खग आता तुम्हाला माहीतच आहे. खग म्हणजे काय, पक्षी. समानार्थी शब्द विचारलाय. आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत. बघा 2 केवल वाक्य आहेत. आज सण आहे ठीक आहे, एवढं जर मी म्हटलं तरी ते वाक्य आहे. माझ्या खिशात पैसे नाहीत एवढं जरी म्हटलं तरी ते वाक्य आहे. तर 2 वाक्य जुळले असतात जेव्हा, 2 केवल वाक्य, तेव्हा बोलतात संयुक्त वाक्य बोलतात त्या पूर्ण वाक्याला. मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले किंवा त्यांना केशव सुद्धा म्हणतो आपण, यांचा जन्मदिन कोणता. तर बघा त्यांचा जन्मदिन आहे 7 ऑक्टोबर 1866. हे तुम्हाला माहीत पाहिजे. केशवसुतांचा जन्मदिन कधी आहे, 7 ऑक्टोबर 1866. तर हे झाले छत्रपती संभाजीनगरचे 2022चे मराठीचे प्रश्न पोलीस भरती.